व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. मी जे बुक वाचलेलं आहे त्या बुकचं नाव आहे टीनेजर्सच्या मनात आणि ही बुक लिहिली आहे डॉक्टर श्रुती पानसे यांनी. तर टीनेजर्सच्या मनात म्हटलं तर तुम्हाला त्या बुकवरनच कळतं की टीनेज हे एज आहे ज्याच्यामध्ये हे वय सुरू होते जवळपास वयाच्या 12 पासून ते वयाच्या 19 पर्यंत. बट आजच्या पिढीचा आपण विचार केला तर हे वय 12 ते 19च्या म्हणजे 12 वयापासून सुरू व्हायचं तर ते आधीपासूनच सुरू झालं आहे. आता यामध्ये कुठले कुठले कारण आहे ते या बुकमध्ये त्यांनी ते सांगितलेले आहे. खरं म्हटलं तर ही जी टीनेजर्सच्या मनाची ही बुक आहे ही श्रुती पानसे यांनी टीनेजर्ससाठी नाही तर त्यांच्या पालकांसाठी लिहिली आहे, त्यांच्या आईवडिलांसाठी लिहिलेली आहे. यामध्ये असं आहे की या बुकमध्ये जे काही टीनेजर्सच्या मनामध्ये चाललेलं आहे हे बहुतांश पॅरेंट्सला या आईवडिलांना माहिती नसतं. तर त्यासाठी तुम्ही काय बदल केले पाहिजे तुम्हाला समजून घ्यावं लागतं की आपल्या मुला मुलींना कसं वावरावं, त्यांना कसं समजून घ्यावं. यासाठी डॉक्टर श्रुती पानसे यांनी थोडेफार या पुस्तकामध्ये लिहून प्रयत्न केले आहेत. तर मुळातच टीनेजर्स म्हटलं तर जे एज आहे 12 ते 19 आताच म्हटलं गेल्याने म्हणता येईल की 12 वर्षाच्या आधीपासून आताच या पिढीपासून सुरू केलेलं आहे. कारण की जे हे एज आहे या एज मध्ये जवळपास आपण केमिकल्सचा विचार करतो. तर या केमिकल्समध्ये केमिकल सिक्रेशन होतं बॉडीमध्ये. आता हे कुठलं केमिकल सिक्रेशन हे कुठल्या वयापासून होतं आणि त्याचे एक्झॅक्ट परिणाम काय हे या डॉक्टर श्रुती पानसे यांनी सांगितलं आहे. जवळपास तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं की आपल्या बॉडीमध्ये जे सिक्रेशन होतं, जे चेंजेस होतं ते 2 प्रकारचे असतात. एक असतं फिजिकल चेंजेस आणि एक असतं मानसिक चेंजेस, दॅट इज नथिंग बट मेंटल चेंजेस. सो 2 टाइप ऑफ चेंजेस जे आपण बघू ते फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल चेंजेस. तर या फिजिकल चेंजेस मध्ये आपण मुलांना एक्सटर्नल अपिअरन्स पासून ओळखू शकतो की त्यांच्यामध्ये फिजिकल चेंजेस झालेले आहेत. बट मुळातच मेंटल चेंजेस झाले की नाही हे बघण्यासाठी आपल्याला त्या मुला मुलींना निर्देशून पाहावं लागतं की एक्झॅक्ट वागून कसे राहिले आपल्या पॅरेंट्स सोबत, आपल्या इतर व्यक्तींसोबत. म्हणायला गेलं तर लहान मुलांमध्ये जेव्हा ते जवळपास 6 ते 9 वर्षापर्यंत असतात ते चेंजेस होत असतात. समवॉट त्यांच्याकडे केमिकल चेंजेस होत असतात ॲज वेल ॲज फिजिकल चेंजेस होत असतात. फक्त फरक एवढाच असतो की त्या टाइमला आपण त्यांना चांगल्याने बघत नाही. जे त्याला म्हणता येईल की जे त्यांनी आपल्याला दाखवतात ते स्पेसिफिकली आपल्याला ते 12 ते 19च्या वयामध्ये दिसून येतं. जसं आपल्याला माहिती आहे एखादा मुलगा लहान असतो जवळपास 1 वर्ष व्हायचं असतं तेव्हा तो चांगल्याने बोलू शकत नाही. पण जसा तो 1 वर्षाचा होतो या फिर म्हणायला गेलं की आपल्या परिवारांसोबत वावरतो तो थोडा चांगल्याने बोलू शकतो, तो हसू शकतो, त्याचं अन्नप्राशन वाढतं. एक टाइम असतो की तो फक्त दूध पित असतो पण आता काय झालंय की तो अन्न सुद्धा घेतो, त्यामध्ये तो पौष्टिक अन्न जे भेटेल तो खातो. तर हे एक प्रकारे फिजिकल चेंजेस आहे. पण या फिजिकल चेंजेसचा परिणाम चांगला या वाईट असा नसतो. या फिजिकल चेंजेसचा परिणाम हमेशा चांगलाच असतो, त्याचा कधीही वाईट परिणाम होत नसतो. बट म्हणायला गेलं अगर आपण टीनेज एज म्हटलं तर हे एज 12 ते 19 पर्यंत आहे. तर यामध्ये असं काय होतं की जे श्रुती पानसे पालकांना सांगून राहिले आहे तर पालकांनी ही बुक जी आहे टीनेजर्सनी वाचण्यापेक्षा पालकांनी वाचलेली खूप महत्वाची आहे. कारण की इथे जेवढे व्यक्ती बसलेले आहे कधी ना कधी लहानापासून ते मोठं होतपर्यंत आपण कधी ना कधी पालक होऊ. आपण एका मुलाचे पालक होऊ या मुलीचे पालक होऊ आणि या दोघांमध्ये मुला मुलींचा भेदभाव करता नाही येत कारण की या दोघांमध्ये बदल सारखेच असतात. तर यामध्ये मला म्हणायचं आहे हे जे बदल होतात स्टार्टिंग पासून होतात म्हणायला गेलं की केमिकल सिक्रेशन पासून. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला हालचाल करायची असेल तर आपल्याला हालचाल करण्यासाठी सिग्नल कोण देतो तर तो आपला ब्रेन. जे काही आपला ब्रेन सिग्नल देईल आपल्याला ब्रेन म्हणेल की तुला आता हात हलवायचा आहे. सपोज मला मच्छर चावला तर मला कळणार नाही की मला कधी खाजवायचं आहे. पण ब्रेनला कळतं की आता हिला मच्छर चावलाय म्हणजे हिला आता थोडंसं इचिंग होणार की खाजवेल. जेव्हा आपल्याला ब्रेन सिग्नल देतो की नाही तू आता हात वारे कर, नाही तू आता बोल, नाही तू आता श्वास घे, असेच केमिकल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये जसे होत असते तसेच आपल्या मेंदूमध्येही होत असते. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा केमिकल चेंज म्हणजे न्यूरॉन. सगळ्यांना माहिती असतं आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स असतात ते आपल्याला या केमिकल चेंजेस करण्यासाठी प्रादुर्भाव पाडत असते. तर असं म्हणण्यात येते की न्यूरॉन्सचा रोल काय आहे त्याच्यामध्ये भरपूर मोठा रोल आहे. आपल्याला माहिती
पुरुषांपेक्षा महिला, या मुलींपेक्षा मुलांपेक्षा मुली ह्या जास्त बोलक्या असतात आणि लवकर कॅच करणाऱ्या असतात. का बरं? या बोलक्या का असतात? कारण की त्यांच्यामध्ये नंबर ऑफ न्यूरॉन्स सगळ्यात जास्त प्रमाणात असतं ऍज कम्पेअर टू पुरुषांमध्ये. असं म्हणायला गेलं की कुत्रा हा खूप चतुर असतो. सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आपण जनरली म्हणतो की रस्त्यावरचा कुत्राही चतुर असतो, पण त्याच कुत्र्याला तुम्ही घरामध्ये एंट्री द्या या ठेवा तर त्याच्यातनं कळतो की तो आपल्यासारखंच वावरायला लागतो. हे का बरं? कारण की त्यांच्यामध्ये नंबर ऑफ न्यूरॉन्स खूप जास्त आहे, त्यामुळे तो लगेच चालाक असा बनतो. तसाच आता हे नंबर ऑफ न्यूरॉन्स या फिर आपला ब्रेनचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जे केमिकल चेंजेस असते ते केमिकल चेंजेस आपल्याला आपल्या बॉडीची हालचाल करायला सांगतो. आपल्याला कसं वावरायचं कसं नाही वावरायचं हे सगळं सांगतं. हे आपल्या एज मध्ये सुद्धा होते, आपल्याला हे मरेपर्यंत होते. पण सगळ्यात जास्त आपण म्हणायला गेलं हा आपल्याला ब्रेन आहे, हा आपल्याला मेंटल स्ट्रेंथ पण देतो ऍज वेल ऍज मेंटल विकनेस पण देतो. आणि हा मेंटल स्ट्रेंथ आणि हा मेंटल विकनेस जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला ह्या टीनेजरच्या एज मध्ये दिसतं. आता टीनेजर्स म्हणजे काय? टीनेजर्स म्हणायला गेलं तर डॉक्टर श्रुती पानसे हे सांगतात की टीनेजर्स म्हणजे त्यांच्या फिजिकल मध्ये बॉडीमध्ये चेंजेस होणे, बदल होणे ऍज वेल ऍज त्यांच्या वागणुकीमध्ये चेंजेस होणे, त्याला मेंटल बदल होणे याला म्हणतात. आणि ऍज वेल ऍज ही एक स्पेसिफिक ही एज आहे ज्याच्यामध्ये त्यांचे हार्मोनल सिक्रेशन चालू होतात. आता हे हार्मोनल सिक्रेशन कोणते? तर महिलांमध्ये वेगळा हार्मोन असतो तर पुरुषांमध्ये वेगळा हार्मोन असतो. ते हार्मोन्स म्हणजे स्त्रियांमध्ये प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन असतो आणि मेलमध्ये या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन असतो. तो हे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये चेंजेस आणायला सुरुवात करतात ऍज वेल ऍज हे हार्मोन्स आपल्याला गमिट सिक्रेशन साठी सुद्धा हेल्प करतात. आता या एज मध्ये टीनेजरच्या एज मध्ये मुलींना म्हणायला गेलं तर मुलींचं टीनेजर एज हे लवकर सुरू होतो ऍज कम्पेअर टू मुलांचं टीनेजर. असं का? कारण की यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्यात मोठं उत्तर म्हणायला गेलं की यात म्हणू आपण त्यांना मासिक पाळी. ओके, तर या मासिक पाळीला आपण पिरियड सुद्धा म्हणतो. तर ही पिरियड्सची एज मुलींमध्ये स्टार्ट होतं. मुलींमध्ये ज्या टाइमला ही पिरियड्सची एज या मासिक पाळीची वेळ सुरू होतो त्या टाइमला समजून घ्यायचं की ही आता प्रजननाला या फिर रिप्रोडक्शनला ती आता रिप्रोडक्शनसाठी ती व्यक्ती बनलेली आहे. त्यामुळे या एज मध्ये मुलींसाठी स्पेसिफिकली मुलींसाठी आई वडिलांचा सगळ्यात जास्त म्हणायला गेलं की टेन्शन वालं काम असतं. मुलांना आपण एवढं हे देत नाही जेवढं मुलींना देतो, तर हे फक्त म्हणता येईल या मासिक पाळी या पिरियड्समुळे. आता म्हणायला गेलं की पॅरेंट्स आपल्याला लहानपणापासून आपल्या सोबत असतात. हे सगळे शब्द श्रुती पानसे यांनी मांडले आहे या बुकमध्ये. लहानपणापासून जोपर्यंत मुलगा मुलगी स्कूलमध्ये जात नाही तोपर्यंत आपले सगळे जे प्रॉब्लेम्स म्हणा या आपल्या चांगल्या गोष्टी आहे आपली मुली आपल्या आई वडिलांना सांगत असते. पण जसे ते बाहेर शिकायला जातात, बाहेर शिकायला म्हणजे राहायला काय स्कूलमध्ये जातात, त्यांच्यासाठी नवीन फ्रेंड्स बनलेले असतात. जोपर्यंत ते 7वी 8वी पर्यंत असतात तोपर्यंत ते सगळ्या गोष्टी आपल्या आई वडिलांना शेअर करत असतात. बट एकदा ते टीनेजर एज मध्ये गेले की त्याच मुलं मुली जे आपल्या आई वडिलांना गोष्टी शेअर करत असतात ते आता त्या गोष्टी लपवायला लागतात. हे का बरं? त्यामध्ये म्हणायला येईल की हे सगळं केमिकल सिक्रेशनमुळे. एखाद्या मुलाला त्याचा चेहरा आवडत नसतो, पण एक टाइम येतो की त्याला स्वतःचा चेहरा आवडायला लागतो. एखाद्या मुलाला या मुलीला आरसा म्हणजे काय असतं जास्त माहिती नसतं. स्कूलमध्ये जाणं या मित्रांना भेटणं म्हणजे थोडासा आरशासमोर गेला आणि केस केला आणि बाहेर निघून गेलो, बस यापर्यंत सीमित असतं. पण टीनेजर एक असं एज आहे की तो दिवस रात्र स्वतःला आरशामध्ये बघू शकतो. मी चांगला दिसून राहिलो की नाही, मी माझे केस व्यवस्थित आहे की नाही, मी व्यवस्थित कपडे घातले की नाही, मी बाहेर गेल्यानंतर मला एखादी मुलगी बघणार की नाही, मला एखादा मुलगा बघणार की नाही, माझ्या कपड्यांवरती तरी काही कमेंट्स नाही करणार, हे सगळे विचार हे टीनेजर्सच्या एजमध्ये येत असतं. आता या बुकमध्ये श्रुती पानसेंना हे सांगायचं आहे, त्यांनी स्पेसिफिकली सांगितले नाहीये पालकांना की तुम्हाला त्यावरती काय उपाय करायला हवे. त्यांनी फक्त पालकांसाठी एवढं सांगितले आहे की हे बदल जे होत आहे पॅरेंट्स आपल्या मुला मुलींमध्ये हे बदल तुम्ही जाणून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही काय उपाय करू शकता याच्यावरचा तुम्ही हा विचार
आता एक इन्सिडेंट म्हणायला गेला तर डॉक्टर श्रुती पानसे यांनी म्हटलेलं आहे की आई वडिलांना ही जे काही बदल होते ते सडन कळायला येत नाही, बट जेव्हा ते फिजिकल बदलाची गोष्ट येते तेव्हा ते कळून येतं की मुला मुलीमध्ये फिजिकल चेंजेस वेगवेगळे असतात, ज्यामध्ये आपला वेट येतो, आपली हाईट येतं, आपल्या चेहऱ्यांचं दिसणं असते. काही लोकांचे चेहरे खूप चमचमीत बनतात, अट्रॅक्टिव्ह बनतात, तर काही लोकांच्या चेहऱ्यांवरती खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणायला गेलं तर ऍक्नीज येतात. तर हे ऍक्नीचे जे एज आहे, ऍक्नी म्हणजे मुरुम, ठीक आहे, हे ऍक्नीचे जे एज आहे तर हे टीनेजर्स पासून चालू होतात. का बरं? तर त्याच्यामध्ये आपण म्हणायला गेलं की हे सगळं केमिकल सिक्रेशन होतं. आता याच्यामधला मेन रोल असतो, इथे आपल्याला 2 ग्लँड्स बद्दल सांगितले आहे. तर ते 2 ग्लँड्स मधल्या आपल्या बॉडीमध्ये 2 ग्लँड्स असतात, एक असतात सिबॅसियस ग्लँड आणि एक असतात ऑइल ग्लँड. सो आपल्या शरीरामध्ये हे जे ग्लँड्स आहेत, ह्या ग्लँड्स खूप मोठा खूप मोठा यांनी काम करत असतात. जर जे आपल्या शरीरामध्ये जी ऑइल ग्लँड आहे तर ते ऑइल ग्लँड जेव्हा एक्सेस अमाऊंट मध्ये ऑइल सिक्रेट करतात, तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या बॉडीवरती एक्सेस अमाऊंट ऑफ ऑइल जमा झाल्यामुळे त्या ऑइलच्या कॉन्टॅक्टमध्ये जो डस्ट पार्टिकल येतो तो त्या डस्ट पार्टिकलला स्वतःच्या स्किनमध्ये ट्रॅप करून ठेवतो आणि हे त्या टीनेजर्सच्या चेहऱ्यावरती पिंपल्सच्या फॉर्ममध्ये बाहेर निघतात. आता त्या टाइमला त्यांच्या चेहऱ्यावरती जेव्हा पिंपल्स येतं या काही येतं तेव्हा त्यांना कळत नसतं की एक्झॅक्ट काय झालंय, पण जेव्हा त्यांना आपल्या स्वतःची चेहऱ्याची काळजी व्हायला लागली असते त्या टाइमला ते बरोबर त्याच्यावरती प्रिकॉशन घेणं चालू करतात. म्हणायला गेलं की आपल्याला माहिती आहे की मुलं मुली क्लासमध्ये वेगवेगळ्या याच्यावरती बसतात, वेगवेगळ्या याच्यावरती बसत असेल तरी एकमेकांबद्दल त्यांच्यासाठी अट्रॅक्शन असतं. तर टीनेज एक असं वय आहे ज्याच्यामध्ये यामध्ये निगेटिव्ह या अपोजिट सेक्सेसकडे अट्रॅक्शन येतं, मेलला फिमेलकडे, फिमेलला मेलकडे. त्यावरती आपण कितीही त्यांना समजावलं की हे आपल्याला हे असं नाही करायचं, असं नाही वावरायचं, तसं नाही वावरायचं, तरी पण आपल्याला त्यांना समजवण्यात काहीही फायदा नसतो, कारण की त्यांना जसं वागायचं ते त्यांना तसंच वागायचं असतं. राहिला प्रश्न तर आई बाबांनी असं आपल्याला डॉक्टर श्रुती पानसे यांना असं म्हणायचं आहे की आई बाबांकडनं या एजमध्ये जे मुलं मुली खूप साऱ्या गोष्टी शेअर करत असतात त्याच एजमध्ये, ज्या एजमध्ये करायला पाहिजे त्याच एज पासून ते पडायला पाहतात. त्याचं कारण असं की आपण एखादी गोष्ट सांगितली तर त्यांना माहिती आहे की आपण मे बी चुकीचं काम करून राहिलो, वाईट काम करून राहिलो, हे त्यांना कळणार नाही, बट त्यांना माहिती असतं की आपल्याला एखाद्या मित्राने म्हटलं की तू ही गोष्ट तुझ्या आईला सांगू नको, म्हणजे तेव्हापासून तू त्यांच्या गोष्टी लपवणं चालू करतो. राहिला प्रश्न अट्रॅक्शनचा, हार्मोन्सचा, तर त्याच्यामध्ये सुद्धाही आपल्याला एखाद्या मुलीची ओढ आहे, आपल्याला एखाद्या मुलाची ओढ आहे, ही सुद्धा गोष्ट सांगायला आपल्या पॅरेंट्स आपले मुलं आपल्या पॅरेंट्सला सांगायला भीत असतं. ती याच एज, हीच एक अशी एज आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलांना जेवढं जवळ घेता येईल, जेवढं फ्रेंडच्या हिसाबाने वागता येईल तेवढ्या हिसाबाने वागा. एखाद्या वेळेस त्यांनी खूप छोटी या खूप मोठी चूक जरी केली असेल तर त्या गोष्टीला आपल्याला खूप लाईटली आणि हसण्यात घ्यावं लागतं. का बरं? कारण की त्या चुकीमुळे अगर आपण त्यांना खूप जोराने रागावलं तर त्यांना ती गोष्ट खूप लागेल आणि जाणून बुजून सुद्धा नाही, पण सपोज बाय चेंज ती गोष्ट डबल पुन्हा घडण्यात आली तर त्या टाइमला त्या गोष्टी कधीच ते लोक शेअर करणार नाही. याच एज मध्ये त्यांनाच वेगवेगळ्या व्यसनांची सुद्धा सवय लागते. व्यसन म्हणजे खाणं पिणं या चांगल्या गोष्टी आहेत, बट त्यांना ते सिगरेट, तंबाखू, बिडी, दारू हे व्यसन लागण्याच्या सगळ्यात ही एज म्हटले तर ही टीनेज एज. आता या टीनेज एज मध्ये असं वेगळं काय आहे जे आपल्या एज मध्ये नाही आहे. या टीनेज मध्ये असं आहे की काही गोष्टी आपला मेंदू या आपल्या बॉडीमधले जे बॉडी पार्ट्स या केमिकल्स या हार्मोन्स आहे आपल्याला ते करण्यास कारणीभूत ठरतात आणि आपल्याला ते केल्याशिवाय एक प्रकारे स्टॅबिलिटी भेटत नाही. आणि या टाइमला त्यांनी कितीही वाईट केलं यांना कळत आपल्याला तरी आपण या एज मध्ये जेवढी अडल्ट एज या मॅच्युरिटीची एज असते त्या एज मध्ये आपल्याला कळतं की काय चांगलं आणि काय वाईट. हे आपल्याला कळत असून सुद्धा आपण त्या वाईट मार्गाला जातो, कारण की त्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट होतो आणि ती गोष्ट आपल्याला जास्त अट्रॅक्ट करते. या एज मध्ये
एज मध्ये असून सुद्धा, आपण मॅच्युअर्ड एज मध्ये असून सुद्धा, बट हेच आपण टीनेज एजला म्हटलं तर त्यांना त्यातलं कधीही वाईट काय असतं चांगलं काय असतं हे कळत नाही. म्हणायला गेलं शिक्षण पद्धतीमध्ये, या शिक्षण पद्धतीमध्ये म्हणता नाही याला, जेव्हा मुलं बाहेर शिकायला जातात, स्कूलमध्ये जातात, तर त्यांना वेगवेगळे मित्रमैत्रिणी बनतात. तर जेवढं अटॅचमेंट त्यांचं त्यांच्या आई बाबांसोबत असतं तेवढं पेक्षा जास्त अटॅचमेंट आता त्यांचं मित्र आणि मैत्रिणीसोबत झालेलं असतं. सपोज त्यांची जवळची एखादी मैत्रीण, पॉज करू ना, सपोज त्यांचीच एखादी मैत्रीण क्लासमेट अगर आज आलेली नसेल तर त्यांना त्या क्लासमध्ये रमत नाही. आता डिपेंड असतं की त्यांनी किती मित्रमैत्रिणी बनवलेलं आहे. पण असतं की आपली एक जवळची मैत्रीण नाही आली आहे, तिला एखादी गोष्ट नव्याने सांगायची आहे, तर ती काय करणार, ती वाट बघत असणार, पण ती आज आली नसेल तर तिचं मन नाही लागणार. आता हा प्रश्न झाला मैत्रिणी पुरता. पण मुलांबद्दल या मुलींबद्दल म्हणायला गेलं की त्यांना एखादा मुलगा आवडतो, एखादी मुलगी आवडतं. एवढंच असतं की आपण या आपल्या अडल्ट एज मध्ये आपण बोलून टाकतो, पण त्या टाइमला ते बोलू शकत नाही. असतं थोडंसं एक कन्झर्वेशन असतं. तर असे म्हणायला गेलं, हा झाला प्रश्न मैत्रिणीचा. एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडत असेल आणि ती आलेली नाहीये, दिवसभर तो बघत असतो की आता येईल, नंतर एक 2 पिरियड झाले आली नाही म्हणजे ती येणार नाही, म्हणजे त्याचा पूर्ण दिवस खराब गेलेला असतो. तर हे असतं टीनेजर्सच्या मनामध्ये चाललेलं गुपित रहस्य. म्हणायला गेलं तर ते बेंचवरती सुद्धा त्यांची नावं लिहून ठेवतात, दिल काढतात, दिल मध्ये नाव लिहिलेलं असतं. तर ते सगळं काय असतं, फिलिंग्स असतं. त्या फिलिंग्स तो स्वतःहून तिला एक्सप्रेस करणार नाही का बरं, त्याच्यामध्ये ती भीती असते. तर त्या फिलिंग्स तो बेंचवरती लिहून या भिंतीवरती लिहून हे सगळं स्वतःपुरतं मर्यादित होतं. बट एक वेळ अशी येते की त्याला वाटेल, थोडासा मोठा झाला, रमायला लागला की नाही मला आता माझ्या फिलिंग्स, त्यालाच म्हणून नाही, या गोष्टी तिच्यासाठी सुद्धा सीमित आहे की नाही, आता मला माझ्या फिलिंग्स एक्सप्रेस करायचं आहे. फिलिंग्स एक्सप्रेस करणं, अगर हो म्हटलं तर ठीक, नाही म्हटलं तर नाही. हर्ट होणं, तर आतापर्यंत आई बाबा जेव्हा मारायचे तेव्हा तर हर्ट व्हायचं, पण बेश्रमांसारखं ऐकून घ्यायचं, पण डिप्रेशन मोड मध्ये जायचं नाही. पण आता या नवीन पिढीच्या टीनेजर्स एज मध्ये म्हणायला गेलं की आजकालचे मुलं लगेच डिप्रेशनला जातात. आता हे डिप्रेशन म्हणायला गेलं की फक्त अभ्यासापुरतं सीमित नाहीये. हे डिप्रेशन आता लवच्या या अट्रॅक्शनच्या अफेक्शनच्या मुळे हे डिप्रेशन सीमित आहे. एखादा लव मध्ये प्रॉब्लेम आला, या प्रेमामध्ये प्रॉब्लेम आला की मुलगा या मुलगी गेली डिप्रेशन मध्ये. तर हे डिप्रेशन म्हणायला खूप छोटासा शब्द आहे, बट मनात काय चालतं, आपल्या मनात काय करायचं असतं हे कुणाला कळणार नाही. तो त्याच व्यक्तीला कळेल जो त्या डिप्रेशन स्टेज मध्ये आहे. ही सगळ्यात मोठी बिमारी आहे, ज्याच्यापासून जो निघाला तो निघाला, जो नाही निघाला त्यांनी आपलं आयुष्य पूर्ण गमावलं. तर आपला मुलगा प्रेमाच्या याच्यामध्येच नाही तर अभ्यासाच्या नादामध्ये सुद्धा डिप्रेशन मध्ये गेला नाही पाहिजे, याची सुद्धा दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. हे डॉक्टर श्रुती पानसे यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आता म्हणायला गेलं तर खूप सारी मुलं खूप अभ्यास करतात, त्याला आपण पडाकू किडा म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याला पालकांना सुद्धा त्यांना सांगायचं असतं की आपण म्हणतो मुलांना की खूप शिका, प्रगती करा, शिका बरोबर आहे, पण शिकण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेर वावरणं सुद्धा गरजेचं आहे. 10वी पर्यंत मुलगा शिकून राहिला, 11वी 12वी पर्यंत शिकून राहिला, ठीक आहे, ती बोर्डचं एज आहे. बोर्डच्या एज मध्ये आपण सगळं फोकस त्याला बुक मध्ये घालायला लावतो. बट अगर तो पुस्तकाच्या बाहेर निघाला नाही तर त्याला दुसरी दुनिया, बाहेरची दुनिया पाहायला भेटणार नाही आणि त्या नवीन दुनियेमध्ये वावरता येणार नाही. म्हणायला गेला सिटीचा मुलगा आणि खेड्यातला मुलगा या दोघांमध्ये कम्पेअर केलं, दोघं पण शिक्षणात हुशार असतं, कॉन्फिडन्स लेवल पण असतो. पण जेव्हा खेड्यातला मुलगा सिटीमध्ये जातो तेव्हा त्याला कळतं की अरे जगाच्या या पुस्तकाच्या बाहेर, या आपल्या खेड्याच्या बाहेर सुद्धा खूप मोठी दुनिया आहे आणि आपल्याला तिथे कॉम्पीट करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण कितीही मुलाला सांगितलं, बिंग अ टीचर, मी एक स्वतः टीचर आहे, मी आता आमच्या मुलांना या आपल्या मुलाला कितीही सांगितलं की पुस्तकापर्यंत तुमचं जीवन सीमित ठेवू नका, तुम्ही बाहेर निघा, तरी ती कळणार नाही कापर्यंत, जोपर्यंत त्यांनी ती कंडिशन स्वतःहून भोगणार नाही तोपर्यंत. आता तर या नवीन पिढीमध्ये टीनेजर्स बद्दल बोलायला गेलं तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं व्यसन म्हणजे मोबाईल. तर मोबाईलमध्ये सगळ्यात मोठे अप्लिकेशन्स दिले आहेत. म्हणायला गेलं की फेसबुक दिला आहे, इंस्टाग्राम दिला आहे, ट्विटर दिला आहे. हे सगळे वाया गेलेले ऍप्स आहेत.
म्हणायला गेलं त्यांनी युट्यूबला आपण काही बोलू शकत नाही, युट्यूब खूप चांगल्याने शिकवतो, बट फेसबुक बद्दल बोलायला गेलं तर या सगळ्यात मोठा म्हटलं तर आपल्याला एवढा फ्रेंड रिक्वेस्टची एक्साइटमेंट नसते. एखादी फ्रेंड रिक्वेस्ट आली की आपण ऍज अ बिंग अडल्ट या बिंग मॅच्युअर्ड पर्सन आपल्याला या फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये काहीच इंटरेस्ट नसतो, पण त्या टीनेज लोकांना एखादी फ्रेंड रिक्वेस्ट आली की खूप एक्साइटमेंट होऊन जातं. एक्साइटमेंट मध्ये एवढं एक्साइटमेंट असतं की त्यांच्या बॉडी मधलं किती सारं केमिकल त्यांच्या बॉडीमध्ये सिक्रेट होत असतं, त्यांच्या मेंदूमध्ये सिक्रेट होत असतं हे त्यांना कळत नाही. आता एक फ्रेंड रिक्वेस्ट आली अननोन पर्सनची असो या नोन पर्सनची असो, तिथूनच त्यांना पाय फुटणं चालू होऊन जातं. आता ती फ्रेंड रिक्वेस्ट असो या अननोन नंबरवरून कॉल असो, त्यांना त्यांच्यामध्ये एक आवड निर्माण होते की कुणाला आली असेल, कोणी आली असेल, कोणी मला मेसेज केला असेल, कोणी मला कॉल केला असेल, कोणी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल. तर त्या विचारामध्येच तो रात्रभर वावरलेला असतो, बाकी सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला. आणि मेसेज केला तर मेसेज करता 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 ते समोर बोलतात, भेटतात. तर हे सगळं टीनेजर्स एज मध्येच होतं असं नाही, आपल्या एज मध्ये पण होत असतं. मला एवढंच म्हणायचं की आपल्या एज मध्ये जी मॅच्युरिटी असते ती टीनेजच्या एज मध्ये नसतं, आणि आपण त्यांना ती कितीही मॅच्युरिटी दिली तरी ते गोष्टी त्यांना कळणार नाही, कारण की जोपर्यंत तो त्या शेणाच्या पाऊलमध्ये पाय देणार नाही तोपर्यंत त्याला त्या गोष्टीची जाणीव होणार नाही. मोबाईल एक असं व्यसन आहे, मोबाईल म्हणायला गेलं किंवा कम्प्युटर म्हणायला गेलं, मोबाईल आणि कम्प्युटर हे दोन्ही एक प्रकारे मूलभूत गरजा झालेल्या आहेत. बट आज एक प्रश्न सांगितलं आहे डॉक्टर श्रुती पानसे यांनी, सगळे लोक एक फॅमिली असतं, त्या फॅमिलीमध्ये आई वडील बहीण भाऊ आजी आजोबा बाहेर जेवायला बसलेले असतात, आणि एकच त्यांचा मोठा मुलगा असतो जो बेडरूम मध्ये ब्लँकेटच्या आतमध्ये घुसून मोबाईल पाहत असतो. आणि जशी त्याला आई आवाज द्यायला जाते, हाक मारायला जाते, लगेच तो घाबरून बसतो. तर आईला प्रश्न येतो की अरे ठीक आहे, हा मोबाईल बघत असेल तर ठीक आहे, का हरकत नाही, पण घाबरण्यासारखं कारण काय आहे. तर त्या टाइमपासनं आईला कळतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे, म्हणजे ती तपासणी करायला लागतं. तर आईला आता असं म्हणायला नाही, असं म्हणायचं नसतं की प्रत्येक आई त्या गडबडीचं कारण शोधेल. एखादी आई असू शकते सोडून देईल, एखादी आई दुर्लक्ष करेल, पण एखादी आई ना कळलं की नाही काहीतरी गडबड आहे, ती काय करेल, त्याचा लपून मोबाईल चेक करेल, बघेल काय करून राहिला होता, काय करून राहिली होती. तर हे एक पाल्य तत्व आहे, जसं पालकांनी वावरायला हवं. म्हणायला गेलं तर आजकालच्या मुलांना जे आपण एक्साइटमेंटची गोष्ट बोलताय, आता जे मी म्हटलं की टीनेजचं एज हे 12 वर्षापासून सुरू व्हायचं, तर आता ते 12च्या आधीपासून सुरू होऊन राहिलं. का बरं? या सगळ्याचं कारण आहे हा मोबाईल, हा कम्प्युटर, हे जे आपल्याला प्रसंग दाखवून राहिले पिक्चर मधनं, मूवी मधनं, सिनेमा घरांमधनं, त्याचं कारण सगळ्यात मोठं की टीनेजचं एज 12 पासून चालू व्हायचं तर त्याच्या आधी होऊन राहिलं. का बरं? कारण की हार्मोनल सिक्रेशन. सगळ्यांना माहिती आहे खूप साऱ्या घाणेरड्या गोष्टी आपल्याला मोबाईल मधनं पाहायला मिळतं. पॉर्नोग्राफी मुलं सुद्धा मोबाईल मधनं पाहायला लागलं. त्यांचा जी गोष्ट लग्नानंतर व्हायची असते त्या गोष्टीचा इन्फॉर्मेशन आतापासूनच मुलं घ्यायला लागले. त्या गोष्टी बघितल्यानंतर त्या मुलांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात, त्या गोष्टी करण्याची जे एक्साइटमेंट असतं, त्या गोष्टीची करण्याची एक्साइटमेंटच्या नादामध्ये मुलं खूप समोर गेलेले असतात. गेल्यानंतर त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होत असतो. तर त्या दुष्परिणामामध्ये आता पॅरेंट्सनी कसा सपोर्ट करायचा कसा नाही ते पॅरेंट्सला कळायला हवं. त्या टाइमला त्याला मारून पिटून रागवून काही होणार नाही, त्याला समजावून या गोष्टीला समोर जावं लागतं. आता म्हणायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टीमध्ये 9, 10 या 8वी 11वी 12वीतल्या मुली सुद्धा ज्यांचं लग्न झालेलं नसतं त्या सुद्धा प्रेग्नेंट होतात. का बरं? कारण की त्यांना पुरेपूर असं नॉलेज मिळालेलं नसतं. म्हणायला गेलं की आपण म्हणतो की आपल्या मुला मुलींना सेक्स एज्युकेशन द्या, सेक्स एज्युकेशन देणं गरजेचं आहे, पण कुठपर्यंत त्याची पण एक लिमिट असतं. एखाद्या गोष्टीमध्ये आपण त्यांना सेक्स एज्युकेशन देत असेल तर त्यांना त्या गोष्टीचा आणखी एक्साइटमेंट येऊ शकतो. तर तो एक्साइटमेंट नाही आला पाहिजे याची सुद्धा पालकांनी काळजी घ्यायला पाहिजे. आता हे सेक्स एज्युकेशन हर पालक स्वतःच्या मुला मुलींना देऊ शकत नाही, तर टीचर्सचा ही तेवढाच रोल आहे जेवढा पॅरेंट्सचा रोल असतो. आपल्याला आपल्या मुलांना, आपल्या पालकांना, आपल्या शिक्षकांना आपल्या मुलांना कसं घडवायचं आहे हे श्रुती पानसे यांनी या बुकमध्ये सांगितलेलं आहे, ज्याचं नाव आहे टीनेजर्सच्या मनात.
जे कोणी पालक इथे बसलेले आहे, या माझ्या गोष्टींना ऐकून राहिले आहेत, त्यांना मला स्वतःहून सांगायचं आहे की हे पुस्तक तुम्ही वाचा. यामध्ये त्यांना एवढं सांगायचंय की जे बदल येतात मुलांच्या मुलींच्या मनामध्ये, त्यांना आपण कसं समोर जावं, त्यांना कसं समजावावं. त्यांच्या हर एक गोष्टीला हो नाही म्हटल्याने होणार नाहीये, त्याला आपल्याला एक्सप्लेन पण करावं लागतं. जेवढंच आपल्याला वाटतं की जेव्हा लहान मुलं मुली मोठे होत असतात तेव्हा आपल्या आई बाबांना खूप आनंद होत असतो, बट जेव्हा ते खूप मोठे व्हायला लागतात, त्या एज मध्ये असतात, तर सगळ्यात जास्त मनाचा ताप आणि संताप त्या आई बाबाला त्याच एज मध्ये असतो. त्यामुळे आई बाबांचा बीपी वाढायला सुद्धा मागे पुढे बघण्यात येत नाही. तर ही एज एक स्पेसिफिक एज आहे ज्याच्यामध्ये आई बाबांचा त्रास कमी व्हायचा तो वाढायला लागतो. मुला मुलींच्या जवळ राहायची आई वडिलांना इच्छा असते, मुला मुलींच्या गोष्टी ऐकून घ्यायची सुद्धा इच्छा असते, बट काही गोष्टींमुळे त्यांना आपल्याच मुला मुलींना अपोज करावं लागतं. या मुलांना ही वाटतं जेव्हा ते लहान असतात की पालकांनीही आपली गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे, आपण सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे, बट पालकांच्या स्वभावामुळे, या मुलाच्या स्वभावामुळे आपल्याला काही कारणास्तवे आपल्याला त्या गोष्टी ना त्यांना शेअर करायची इच्छा होत, ना पालकांना शेअर करायची इच्छा होत. मला एवढंच म्हणायचं आहे की बीइंग अ पॅरेंट, या तुम्ही जेव्हा पॅरेंट्स होईल, या मी जेव्हा पॅरेंट्स होईल, तर आपल्याला आपला बीपी वाढू द्यायचा नाहीये. बीपी वाढायच्या आधी तो कसा शांत करायचा, हे कारण डॉक्टर श्रुती पानसे या टीनेजर्सच्या मनात या बुक मध्ये दिले आहे. तर तुम्ही ही बुक वाचा आणि कळवा. आणि हा रोल फक्त पालकांचा नाही, हा रोल टीचर्सचा सुद्धा आहे की आपल्याला मुलांना कशी वळण द्यायची आहे, कुठल्या मार्गाला न्यायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सहभागी व्हा. एवढे बोलते, धन्यवाद.